हॅलो फ्रेंड्स. खूप दिवसानंतर आपली भेट पुन्हा एकदा होत आहे आणि आय एम सो एक्सायटेड. इयर एंड जवळ आलेला आहे, ख्रिसमस उद्या आहे आणि आत्तापर्यंतचे काही अपडेट्स, लास्टच्या 2 महिन्यात जे काही अपडेट्स आपण घेतले होते आणि जे चॅलेंज आपण घेतलं होतं, जे आपण 1 ऑक्टोबरपासून चालू केलं होतं, तर त्या चॅलेंजमध्ये आपण $100 अकाउंट एक्सएनएसवरती ग्रो करायचं चॅलेंज आपलं होतं. तर आपण कुठपर्यंत पोचलो होतो आणि आत्ताचं काय स्टेटस आहे, तर ते मी अपडेट तुम्हाला देणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे, ते म्हणजे एक्सएनएसबद्दलच मला एक महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे जर तुम्ही इंडियामध्ये, भारतामध्ये ट्रेड करत असाल तर एक्सएनएस वापरू नका. कारण की आत्ता जर मी तुम्हाला एक्सएनएसच्या पोर्टलवरती घेऊन गेलो तर तिथे डिपॉझिट्समध्ये जेव्हा मी क्लिक करतो आहे तर डिपॉझिट्समध्ये बँक डिपॉझिटचा ऑप्शन पूर्णपणे त्यांनी काढून टाकलेला आहे. तर फक्त तुम्हाला P2P ट्रान्झॅक्शन्स किंवा बायनान्स, बिटकॉईन थ्रू तुम्हाला इथे पैसे डिपॉझिट करता येणार आहेत. ओके. आणि ते खूप रिस्की आहे. आपल्या इंडियामध्ये हे अलाउड नाही आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की पर्सनली मी स्वतः हे वापरणार नाही आहे आणि मी रिकमेंड करेल की एक्सएनएस जरी ते बेस्ट ॲप्लिकेशन असलं फॉरेक्स अँड क्रिप्टो ट्रेडिंग, तरीसुद्धा ते तुम्ही वापरू नका. ओके. तर हे एक माझं सांगणं आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही अमाऊंट बघितली इथे, तर हेच आपलं अकाउंट होतं. तुम्ही जर बघितलं चव्हाण ट्रेडिंग एम्पायर, आणि ही अकाउंटची व्हॅल्यू आत्ता $0 आहे. तर ही का 0 आहे? $100पासून आपण चालू केलं होतं. तुम्हाला माहीत असेल यूट्यूबवरती आपण हे अकाउंट किती ग्रो केलं होतं. ओके. तर तुम्हाला जर मी इथे दाखवलं आणि जे काही लाईव्ह असतील, ह्या लाईव्हमध्ये गेलो तर तुम्हाला लक्षात येईल की आपण माइलस्टोन अचीव केले होते. आणि हे बघा, प्रत्येक ह्याचा ट्रेड आपण एक्सप्लेन केला होता. आणि तुम्ही जर बघितलं तर आपण $500पर्यंत हे अकाउंट ग्रो झालेलं होतं. परंतु एक जी मिस्टेक मी केली, आणि त्या मुळे अकाउंट हे आपण जरी 5 पट अकाउंट ग्रो केलं, पण 5 पट अकाउंट ग्रो केल्यानंतर $100चं अकाउंट हे $500ला गेलं. 500वरून ते पुन्हा $300ला आलं. 300वरून पुन्हा $550 मी ते अकाउंट नेलं. आणि एका चुकीमुळं, एका मिस्टेकमुळं ते पूर्ण अकाउंट वाईपआउट झालेलं आहे. आणि वाईपआउट तर झालंच आहे, परंतु आता ही जी आहे, तर मला ह्याचा काही जास्त हे होत नाही. कारण की मला स्वतःला कॉन्फिडन्स मिळाला आहे की मी अकाउंट हे चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतो. आणि जी मिस्टेक मी करत होतो, तर ही मिस्टेक मोठ्या कॅपिटलमध्ये आपण जेव्हा ट्रेड घ्यायला चालू करणार आहे आता 1 जानेवारीपासून, तर त्यावेळेस आपल्याला ही मिस्टेक खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि ही मिस्टेक आपण अवॉइड करणार आहात. तर ती कशी आहे, त्याच्या मागचा गेम प्लॅन काय आहे, तर मी तुम्हाला ते समजून सांगेल. ओके. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा काय मिस्टेक मी केली. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी, तुम्हाला PNL, एक्सएनएसचं जे PNL आहे ते पूर्ण सगळे ट्रेड्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि काय मिस्टेक आपण केली होती, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, ठीक आहे. आणि एक महत्त्वाची अपडेट, जी लास्ट अपडेट असणार आहे, तर आता मी जर एक्सएनएस वापरत नाही आहे, तर मी कोणत्या अकाउंटवरती स्विच झालेलो आहे, तर ते जर तुम्हाला आणि ते अकाउंट कसं आहे, FI रजिस्टर्ड आहेत का, इंडियन गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहेत का, त्याच्यावरती गोल्ड ट्रेडिंग करू शकतो का, तर हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर कट माहिती होईल. ओके. आणि 1 जानेवारीपासून आपला जो प्लॅन आहे, जर तुम्हाला माझ्यासोबत ट्रेडिंग करायची असेल आणि 1 लाखाचं अकाउंट आपण ग्रो करणार आहोत, तर 1 लाखामध्ये मनी मॅनेजमेंट कसं करणार आहोत, रिस्क मॅनेजमेंट काय मी प्लॅन करत आहे, आणि जर तुम्हाला शॉर्टर ग्लिम्स आहेत, तर ते मी तुम्हाला 2 मिनटात तुम्हाला ग्लिम्सही दाखवून दिलं. ओके, की काय प्लॅन आहे माझा. आणि ते अकाउंट आपण सोबत ग्रो करणार आहोत, जे FI रजिस्टर्ड आहे, इंडियन गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे, त्याच्यामध्ये क्रिप्टो आणि गोल्ड दोन्ही ट्रेड करू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ते आपण अकाउंट कोणतं आहे, कोणतं अकाउंट आहे, त्यामध्ये अकाउंट कसं ओपन करायचं, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर पहिले जाऊया एक्सएनएसमध्ये. ओके. तर एक्सएनएसमध्ये तुम्ही दाखवलं मी इथे 0 आहे. ओके. तर आता जर तुम्ही बघितलं, हे बघा, चव्हाण ट्रेडिंग एम्पायर हे आपलं अकाउंट होतं. $0 तुम्हाला दिसत असतील. ओके. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी तुम्हाला जसं म्हटलं, आपण $100पासून चालू केलं होतं. ओके. 1 ऑक्टोबरमध्ये चालू केलं होतं. 1 ऑक्टोबरचं अकाउंट आपण माइलस्टोन पण टाकलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला, जे आपलं चव्हाण ट्रेडिंग एम्पायर हे जर तुम्ही सर्च केलं, तर या चॅनलवरती प्रत्येक
चार्ज प्रत्येक जो ट्रेड आपण घेतलेला आहे तर ट्रेड लाईव्ह ट्रेडिंग जी केलेली आहे तर ते लाईव्ह ट्रेडिंग आणि टेलिग्रामवरती हे सगळे अपडेट्स आपण सगळ्या ट्रेडचे इकडे टाकले होते. ठीक आहे, तर हे तुम्हाला सगळे बघायला भेटतील. आणि अकाउंट आपण ग्रो केलं होतं $100 टू 200, 300, 400 आणि आपण ते 500पर्यंत अकाउंट आपलं नेलं होतं. ठीक आहे, तर हे पहिलं अचिव्हमेंट आपण केलं होतं. 500 नंतर 500मधून काय झालं होतं, $500 जे अकाउंट झालं होतं माझं, तर ते काही रॉंग ट्रेड्समुळं, डिसिप्लिन फॉलो न केल्यामुळं ते पुन्हा $300 आलं. ठीक आहे, $300 आल्यानंतर मी काही गोष्टी ह्याच्यामधून लर्निंग मला भेटलं की माझ्या काय मिस्टेक्स ह्याच्यामध्ये होत आहेत. तर 2 मिस्टेक मला सापडल्या. ओके, तर त्यामध्ये मी जेव्हा अकाउंट ग्रो होत होतो तेव्हा सायझिंग माझी चेंज करत होतो, तर ओव्हर सायझिंगमध्ये मी जात होतो आणि काही कधी मी मोबाईलवरूनही ट्रेड घेतले होते. तर ह्या 2 मला मिस्टेक जेव्हा माझं हे ड्रॉडाऊन झालं होतं तर तेव्हा मला ह्याच्यातून भेटल्या होत्या. नंतर मी त्या मिस्टेक्सला थोडंसं ओव्हरकम केलं आणि थोडंसं डिसिप्लिन प्रॉपरली फॉलो केलं. तर मी हे 300चं पुन्हा $550. आता तुम्ही म्हणाल की हा एवढं का बरं रिस्क घेतो आहे किंवा नाही का, कसं काय होतं आहे, कारण की माझी जी इन्व्हेस्टमेंट होती ही फक्त $100च होती. ठीक आहे, म्हणजे 10K ही मी आपण कुठेही क्लास लावला तरी आपण 10,000 फी देऊ शकतो ट्रेडिंगला. ओके, तर त्यामुळे मी काय केलं होतं की स्वतः एक्सपेरिमेंट घेताना तुम्ही डिसिप्लिन काय आहे, तुमचे रूल्स काय आहे, तुमचं सेटअप काय आहे, तर ह्याचं स्वतः लाईव्ह ट्रेडिंग घेऊन टेस्टिंग करून किती अकाउंट ग्रो होऊ शकतं तर ते आपण बघत होतो. तर 100चं 500ला गेलं, 500चं 300ला आलं, 300चं पुन्हा 550ला आपण अकाउंट नेलं आणि खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ चालू होती. आणि एका दिवशी मला रिसेंटली असं दिसलं की डिपॉझिट करताना मी डिपॉझिटच्या सेक्शनला गेलो. ओके, इथे डिपॉझिटच्या सेक्शनला मी गेलो आणि डिपॉझिटला गेलो आणि मला असं दिसलं की ऑनलाईन बँक हा ऑप्शनच नाही आहे. गुगल पेचा ऑप्शन इथून काढण्यात आलेला आहे. ओके, आणि सगळ्यात मोठी जी चूक झाली तर ती चूक म्हणजे मी विड्रॉलमध्ये जाऊन चेक नाही केलं की विड्रॉलमध्ये ऑनलाईन बँकिंग अवेलेबल आहे की नाही आहे. ठीक आहे, तर विड्रॉलमध्ये आत्ता सध्या ही ऑनलाईन बँकिंग अवेलेबल आहे, परंतु डिपॉझिट करताना तुम्हाला गुगल पेनी किंवा बँक थ्रू डिपॉझिट करण्याचा ऑप्शन त्यांनी काढून टाकलेला आहे. तर मला असं वाटलं की ह्यांनी डिपॉझिट विड्रॉल सगळं बँकिंगचं बंद करून टाकलं. ठीक आहे, आणि त्यानंतर माझा त्याचा परिणाम असा झाला की मी हे जे $550 जे होतं तर त्यावरती मला असं वाटलं की आता ऑप्शनच नाही आपल्याला पैसे काढण्याचा. तर मी त्याच्यावरती खूप जास्त ओव्हर सायझिंगनी ट्रेड घेतले. हायर रिस्कमध्ये मी गेलो. ओके, रिस्क हायर घेतली आणि ओव्हर सायझिंगने ट्रेड घेतले आणि त्यामुळं असं लक्षात आलं की माझं खूप क्विकली हे अकाउंट 500चं $200ला आलं आणि $200 उठल्यानंतर मी एका झोनमध्ये गेलो ज्याला आपण म्हणतो की रिव्हेंज ट्रेडिंग वगैरे वगैरे वगैरे, राईट. आणि मला हे माहीत होतं की हे पैसे आपल्याला निघत नाही आहेत आता, तर त्यामुळं हे $200 ही लवकरच वाईपआउट मी करून टाकले आणि ते आता $0 आहेत. ठीक आहे, तुम्हाला काही जर ट्रेड बघायचे असतील लास्टचे काही तर तुम्हाला हे सगळे ट्रेड मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, डेट बघा तुम्ही, 9 डिसेंबर, 9 डिसेंबर, 5 डिसेंबर. ठीक आहे, तर हे बघा इथे 20, 20, 60, 60 आणि 50, 110, $125 इथं एका दिवसात आपण लॉस केलेला आहे. नंतर तुम्ही जर बघितलं $8ला 8 तारखेला बघा 40, 20, तेवढं रिस्क बघा तुम्ही. आता मी जे BTC 0.05नी 0.02नी ट्रेड करत होतो ते 0.1नी मी मारले होते ट्रेड. ओके, त्याच्यामुळे मला प्रॉफिटही चांगले दिसत होते परंतु लॉसही मोठे मोठे दिसत होते. बघा ही लुझिंग स्ट्रिक बघा, ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट मी $200-250 मिनिमम लॉस केला असेल. ठीक आहे, नंतर तुम्हाला इथे विनिंग स्टिक पण मला दिसेल तुम्हाला की बाबा मोठे मोठे प्रॉफिट पण हा घेतो आहे. परंतु जेव्हा तुम्हाला कळतं की आता तुम्हाला हे पैसे विड्रॉल करताच नाही येणार आहे तर त्यावेळेस थोडंसं माझं ते सायकोलॉजी हॅम्पर झाली होती आणि त्यामुळे मी उलटे सुलटे ट्रेड करून जास्त प्रॉफिट जास्त लॉसच्या नादी लागलो. हे बघा, तुम्ही जर विनिंग स्टिक बघितली तर मोठे मोठे ट्रेडसुद्धा तुम्हाला विनिंगमध्ये दिसतील. ओके, तर हे सगळे ट्रेड आहेत. तुम्हाला माहितीच आहे, मी पूर्ण गोष्टी शेअर करत होतो जेव्हा आपण हे अकाउंट ग्रो केलं होतं. $100 टू $500 आपण कसं घेऊन गेलो होतो, तर ते प्रत्येक ईच अँड एव्हरी ट्रेड मी तुम्हाला तुमच्यासोबत इथे लाईव्ह घेत होतो आणि एक्सप्लेन पण केलेला आहे. ठीक आहे, तर आता काय करायचं इथून पुढं, आता पुढचा प्लॅन काय. आता हे तर झालं, ठीक आहे, हे तर झालं, पण पुढचा प्लॅन काय. तर पुढचा प्लॅन असा आहे की
आता एक कॉन्फिडन्स मला गेल्या 2 महिन्यात भेटला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या 3 महिने मी जे ट्रेड केलं आहे, तर हे मी पैसे घातलेत मी ₹10,000. 100K $100 मी टाकले होते. ₹10,000 मी घेतली. ही मी समजतो की माझी लर्निंग फीज आहे. माझ्याकडे बॅकअप पैसा आहे. माझे करंट जॉब चालू आहे, त्यामुळे मला हा पैसा फीज म्हणून द्यायला काही प्रॉब्लेम नाही. मी इमोशनली ह्या पैशासोबत अटॅच नव्हतोच, त्यामुळे मला ह्याचा काही प्रॉब्लेम वाटत नाही. ठीक आहे. तर ही पहिली गोष्ट मी लर्निंग फीज दिलेली आहे असं समजू शकतो. आणि ह्याच्यामधून खूप जबरदस्त गोष्टी मला शिकायला मिळाल्या आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स मला भेटला आहे. आणि एक मिस्टेक जी आपण म्हणतो की मिस्टेक्स मी काय करत होतो, काय मिस्टेक माझ्याकडून होत होती, तर ती मिस्टेक म्हणजे सगळ्यात मोठी मिस्टेक, मी तुम्हाला जी क्रक्स आहे तर ते सांगतो. सगळ्यात मोठी मिस्टेक जी होती ती म्हणजे मी डेली डेली विथड्रॉल घेत नव्हतो. ठीक आहे. काय घेत नव्हतो मी? डेली विथड्रॉल बँक अकाउंटमध्ये घेत नव्हतो मी. ठीक आहे. तर जे कोणी हा सगळ्यात मोठा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जे कोणी छोटा अकाउंट ग्रो करत असेल, ठीक आहे, तर तुम्ही सपोज तुम्ही $500 अकाउंट चालू केलं, ठीक आहे, किंवा $1,000 अकाउंट चालू केलं, ठीक आहे, तर रूल काय फॉलो करायचं? सपोज तुमचं $1,000 अकाउंट आहे, तुम्हाला पहिल्या दिवशी $50 प्रॉफिट झाला. ठीक आहे. ऑन डेली बेसिस हे $50 तुमच्या बँक अकाउंटमध्ये आले पाहिजे. ठीक आहे. कुठे आले पाहिजे? हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये आले पाहिजे. जर तुमचे बँक अकाउंटला आले तर तुम्ही समजून चला तुमची सायकोलॉजी कधी हॅम्पर होणार नाही. आणि जेव्हा $1,000चं अकाउंट जेव्हा 2,000ला जाईल, ठीक आहे, तर तेव्हाही तुम्ही त्याच डिसिप्लिनने ट्रेड करत आल. अदरवाईज काय होतं, जेव्हा 1,000चं अकाउंट $1,000चं अकाउंट $2,000ला जर केलं आणि त्यावेळेस एक दिवस असा येतो ज्यावेळेस तुमचा कंटिन्यू SL हिट होतात आणि SL हिट झाले, सपोज तुम्ही $50 2 SL दिले, ठीक आहे, तर $100चं जर तुम्हाला नुकसान झालं, ठीक आहे, तर तुमची सायकोलॉजी हॅम्पर होती, तुम्ही इमोशनली ट्रेड करायला लागतात आणि हे $100 रिकवर करण्याच्या नादात तुम्ही अजून $500 मार्केटला देतात. बरोबर. मग आपल्याला हे अवॉइड करायचं आहे. त्याच्यामुळं आपण काय करणार की जे काही प्रॉफिट असेल आपलं, तर ते प्रॉफिट तुम्ही डेली विथड्रॉल करायचं. हा एक रूल आहे ना, हा एक तुमचा ज्याला आपण म्हणतो की सर्वायवल रूल म्हणून तुम्ही हे करून घ्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अजून एक मला जी शिकायला भेटली, तर ती कोणती, की पहिली गोष्ट डेली विथड्रॉल पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तर ती म्हणजे तुम्हाला असं करू नका ट्रेड की माझ्याकडे $100 आहे, ठीक आहे, जे मी पहिले माझ्या डोक्यात होतं $100 आहे आणि मी त्या अकाउंटला ग्रो करणार आहे $100K मध्ये. ठीक आहे. म्हणजे $100 to $10,000 हे अकाउंट ग्रो करायचं होतं मला, हे माझं टार्गेट होतं. ठीक आहे. परंतु तुम्ही लक्षात घ्या की आणि हे करताना आपण काय करतो की जेव्हा स्मॉल कॅपिटल असते ना, तर तेव्हा आपण आहे ना काय करतो, एक दिवस जर लॉस आला ना तर तुम्ही इमोशनली ट्रेड करायला लागतात. ठीक आहे. नंतर जेव्हा तुम्ही क्विक प्रॉफिट, कारण की $100 to $1,000 म्हणजे किती % झाले, बरोबर. तर एवढं मोठं रिटर्न करण्यासाठी तुम्ही काय करतात, रिस्क जी आहे तर ती मोठी घेतात. आणि जेव्हा रिस्क मोठी असते तर तेव्हा मनी मॅनेजमेंट तुमचं हॅम्पर होतं. ओके. रिस्क मॅनेजमेंट हॅम्पर होतं आणि त्याचा परिणाम तुमचं अकाउंट जे आहे, जर ते टार्गेट आहे तर ते टार्गेट अचीव होत नाही आणि तुम्ही बॅक टू झिरोला येतात. बॅक टू कुठे येतात तुम्ही? $0ला येतात. तर हे सगळं जर अवॉइड करायचं असेल तर एक मंत्र जो आहे तर तो मंत्र आपल्याला फॉलो करायचा. तो मंत्र कोणता, की तुम्ही जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, तुम्ही जेन्युनली इंटरेस्टेड असाल, तर सगळ्यात पहिली गोष्ट एक करायची की तुमची कॅपिटल जी आहे तर छोट्या कॅपिटलनी सुरू करा, परंतु कॅपिटल तुमची हळूहळू वाढवा तुम्ही. ठीक आहे. म्हणजे सपोज तुम्ही $100 सुरू केलं आहे, ठीक आहे, $100 सुरू करताना तुम्ही सपोज दररोज $10चा स्टॉप लॉस आणि $20चं प्रॉफिट. कारण की गेम काय आपला गेम इज रिस्क टू रिवॉर्ड, बरोबर.
$20 प्रॉफिट किंवा $10 लॉस. हे तुमचा एक रूल झाला. ठीक आहे. आता $20 तुम्हाला सपोज आला, $20 प्रॉफिट झालं, तर ते $20 बँकेत घेत चला. ठीक आहे. अकाउंट साईज तुमची 100 राहू द्या. $100नी तुमची सायझिंग, जी साईज तुम्ही ठरवली, क्वांटिटी, ठीक आहे, तर ती क्वांटिटी पण फिक्स ठेवा. ती क्वांटिटी चेंज करू नका. ठीक आहे. $100नी ट्रेड करत राहा. आणि बघा, $100च्या अकाउंटमध्ये तुमचे $100 तुम्हाला बँकेत काढता आले पाहिजे. ठीक आहे. $100 तुम्हाला बँकेत काढता आले पाहिजे, ते प्रॉफिट झालं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. असं तुम्ही प्रॉफिट करून असं तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करताल छोट्या अकाउंटला, 2-4 वेळेस ही प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर काय करा, साईड बाय साईड तुम्ही जे तुमचे अदर इन्कम सोर्स आहे, तर त्याच्यामधून $100ला मी कसं $500 अकाउंट जे आहे, हे प्रॉफिट नाही म्हणत आहे मी, हे म्हणतो आहे की माझं कॅपिटल मी कशा पद्धतीने वाढू शकतो. म्हणजे मी बाहेरून जो पैसा आहे तो इकडे कसं मी फंडिंग करू शकतो. थोडं अकाउंट तुम्ही साईज वाढवा. 500ला न्या, मग 1000ला न्या. आता आपण तेच करणार आहोत आणि हे सगळं लाईव्ह मी तुमच्यासोबत करणार आहे. ठीक आहे. आता $100नी मी प्रॅक्टिस केली. $100 टू $500 आपण अकाउंट ग्रो केलं, वाईपआउट झालं. त्यातून आलेल्या सगळ्या लर्निंग्स असतील, सगळ्या मिस्टेक्स असतील, तर त्या आपण ॲज अ रूल किंवा ॲज अ आपल्या डिसिप्लिनमध्ये आपण त्या घेऊन येणार आहेत. पहिली गोष्ट आपण काय करणार आहे, डेली पेट्रोल घेणार आहे, जेणेकरून $100ला मला जे काही प्रॉफिट भेटत होते, तर ते प्रॉफिटमध्ये मी डेली प्रॉफिट्स माझ्या अकाउंटमध्ये घेणार आहे. त्यामुळे माझी जी क्वांटम आहे, तर ती क्वांटम मी वाढू शकणार नाही, ओव्हर सायझिंग होणार नाही, रिस्क मॅनेजमेंट चांगलं होईल आणि मनी मॅनेजमेंट ऑटोमॅटिक चांगलं होईल. ठीक आहे. तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल. तर आपण काय करू, पहिले मी 50,000पासून चालू करणार आहे, म्हणजे 50Kचं अकाउंट चालू करणार आहे. तर 50Kमध्ये मग मी रिस्क मॅनेजमेंट कसं करणार आहे आणि कोणतं अकाउंट मी वापरणार आहे, तर मी हे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर तुम्हाला कळालं असेल बॅकग्राऊंड की XNSमध्ये $100 आत्तापर्यंत आपलं अकाउंट काय आहे, कसं झालं आहे, काय लर्निंग्स आपण घेतले आहे, आणि 2 मूलमंत्र मी तुम्हाला आत्तापर्यंत शेअर केले. ठीक आहे. आता आपण जाऊया की FIU रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आपल्याला पाहिजे, ज्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण एकदम अजिबात टेन्शन न घेता ट्रेड करता आला पाहिजे. डेली विड्रॉल डायरेक्ट बँकेत तुम्हाला घेता आले पाहिजे. डिपॉझिट विड्रॉलचा काही इश्यू नाही पाहिजे. FIU रजिस्टर असेल तर सगळ्यात चांगली गोष्ट, तिथं बँकेतून तुम्ही विदाऊट एनी हेजिटेशन तुम्ही विड्रॉल आणि डिपॉझिट घेऊ शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, चार्जेस जे असतात, कारण की डेल्टा एक्सचेंज जर तुम्ही बघितलं तर डेल्टा एक्सचेंजमध्ये चार्जेस थोडेसे हायर आहेत. तर डेल्टा एक्सचेंजलाच कंपॅरिझनमध्ये एक नवीन ब्रोकर आलेला आहे. तो नवीन ब्रोकरचं नाव आहे, आणि मी रिसेंटली 5-6 दिवसा अगोदर ह्याच्यामध्ये अकाउंट उघडलं आणि अकाउंट मी ट्रेडिंग चालू केलं आहे. तर चांगला एक्सपिरियन्स आहे, इंटरफेस अगदी चांगला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं फीचर्स जे ह्यांनी काढलेलं आहे, तर मी तुम्हाला हे बघा. तर पहिली गोष्ट, हा प्लॅटफॉर्म आहे शार्क एक्सचेंज. मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये आणि डिटेल्समध्ये तुम्हाला ह्याची लिंक पाठवतो, जेणेकरून तुम्हाला अकाउंट ओपन करता येईल. अकाउंट ओपन झाल्यानंतर, पण अकाउंट ओपन करण्या अगोदर ह्याचे फीचर्स काय आहे, तर ते मी तुम्हाला समजून सांगतो. जर तुम्ही वॉलेट्समध्ये गेलात, वॉलेट्समध्ये, तर तुम्ही बघा, आता माझ्याकडे आत्ता ₹10,000 मी टाकले होते. ठीक आहे. ₹10,000 मी टाकले होते. वाव वाव. एक मिनिट गाईज. फ्री फॉल चालू आहे गाईज मार्केटमध्ये, आणि तुम्ही बघू शकता. ओके. तुम्हाला मी आता लाईव्ह दाखवतो, लाईव्ह. ठीक आहे. किती $11चं प्रॉफिट आपलं चालू आहे. तुम्ही जर बघितलं, एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस, प्रॉफिट, नवीन अकाउंट, शार्क एक्सचेंज इंडिया. तर तुम्हाला इथं मी हे सांगायचं आहे मला तुम्हाला, की कशा पद्धतीने तुम्ही हे मॅनेज करू शकता. ठीक आहे. मॅनेज कशा पद्धतीने करू शकतात, किती चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे ट्रेड करू शकतात, हे तुम्हाला मला इथे दाखवून द्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा हे सगळं करणार आहेत तुम्ही, ठीक आहे, एक मिनिट, मी ना स्टॉप लॉस थोडंसं ट्रेल करतो आहे गाईज.
आणि मला काय करायचं आहे, मला ना हे प्रॉफिट मी इथे लावलेलं आहे जे माझं 2,000 रुपयाच्या आसपास आहे. तर मी ते थोडंसं खाली शिफ्ट करू का अकॉर्डिंग टू दी कंडिशन्स. मला असं वाटतं आहे की मोठी मुवमेंट मार्केटमध्ये येऊ शकते आणि त्याच्यासाठी मला थोडंसं मी खाली शिफ्ट करतो. आता जर तुम्ही बघितलं रिस्क मॅनेजमेंट कशी असते बघा. मला एस्टिमेटेड स्टॉप लॉस जो आहे आत्ता तर तो 430 रुपयाचा लावलेला आहे आणि टेक प्रॉफिट जर बघितलं तुम्ही तर मी 2200 रुपयाचं $24 प्रॉफिट लावलेलं आहे. तर बघा तुम्ही कसं आपण मॅनेज करतो आहे ट्रेडला. ठीक आहे, मॅनेज कसं करतो आहे बघा गाईज. अरे बाप, अरे यार प्रॉफिटला आला माझा ट्रेड हा. वाडाक वाट पीओटी 2100 रुपये प्रॉफिट बुक केले पाहिजे आपण. 2138 रुपये प्रॉफिट बुक केलेलं आहे. ओके, तुम्ही जर आता वॉलेटमध्ये गेलेत तर तुम्हाला लाईव्ह ट्रेड दाखवतो. हे बघा 8,000 रुपये. ओके, 2,000 रुपये आपण इकडे घेतले होते. तुम्हाला एक फीचर सांगायचं आहे, मी तुम्हाला फीचर एक्सप्लेन करत होतो. सॉरी, मी थोडंसं डायवर्ट झालो कारण की आपला ट्रेड जो होता तर तो ट्रेड चालू होता त्याच्यामुळे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला की या वॉलेटचं काय आहे तुम्हाला सांगतो. रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट किती सिम्पल होतं. तर वॉलेटमध्ये आपण जेव्हा डिपॉझिट करतो तर तेव्हा इथं पैसे येतात. ठीक आहे, तर मी आता सपोज इथे पैसे टाकले होते. इथे पैसे टाकल्यानंतर मी काय केलं, हे फंडिंग वॉलेट टू फ्युचर वॉलेट. फ्युचर वॉलेटमध्ये जर मी ते 2,000 टाकले तर 2,000 रुपये इथे ॲड होतील. ठीक आहे, तर ते इथे दिसतात ते अमाऊंट. आणि जेव्हा तुम्ही फ्युचर्समध्ये ट्रेड घेतात, क्रिप्टोचा कोणताही ट्रेड घेतात, तर त्याच्यात काय होतं की तुमची मॅक्सिमम रिस्क जी असते तर फ्युचर वॉलेट तुमचं वाईप आउट होईल जर तुम्ही स्टॉप लॉस लावलं नाही तर. आणि ही जी अमाऊंट आहे तर ही अमाऊंट तुमची जशी तर तशीच राहील. म्हणजे इथे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि सगळी जी अमाऊंट आहे तर तुमची इकडची वाईप आउट होईल. म्हणजे सपोज तुमच्याकडे ₹1,00,000 आहेत. ओके, तर ₹1,00,000मधले तुम्ही काय करा की इथे ₹1,00,000 असतील तर इथे ₹5,000 ट्रान्सफर करा. ठीक आहे, हा पैसा तुमच्या बॅकअपला राहू द्या. जेणेकरून जर ₹5,000 तुमची येणं केनं प्रकारेनं काही वर्स्ट केसमध्ये तुमचे 5,000चे 5,000 एका ट्रेडमध्ये जर उडाले तरीसुद्धा तुम्हाला ₹95,000 तुमच्या INR वॉलेटमध्ये राहतील आणि विदाऊट एनी हेजिटेशन तुम्ही तुमचं ट्रेड प्लॅन करू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल मी काय म्हणतो आहे ते. आता बघा, आता मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये लाईव्ह विड्रॉल कसं घ्यायचं. ठीक आहे, आता बघा माझ्याकडे 2,000 रुपये होते. आता मला इथे ₹3,680 दिसत आहेत. ठीक आहे, तर व्हॉट आय विल डू INR विड्रॉल. ठीक आहे, INR विड्रॉल मी करतो आहे, तुमच्यासमोर करतो आहे मी. बघा ₹1,680 आपल्याला ₹1,680 एक्स्ट्रा दिसत आहेत. ठीक आहे, तर मी INR विड्रॉलमध्ये जातो. ठीक आहे, मला थोडंसं एक हे दाखवलं 87, 29, 31, 99. हे बघा ईमेलला आणि इकडे दोन्हीकडं OTP आला आणि विड्रॉ रिक्वेस्ट इनिशिएटेड. ठीक आहे, विड्रॉ रिक्वेस्ट इनिशिएटेड मला मेसेज आला. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी आता. ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट मी कशी दाखवू तो मेसेज. एक मिनिट, मला बँकेला पैसे एक आलेसुद्धा. तुम्ही जर इथं बघितलं, लेट मी चेक दॅट. ₹1,680 मला बँकेत रिसिव्ह पण झालेत. किती? विदिन सेकंड्स हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. आणि तुम्हाला जर इथे इनिशिएटेड आहे ह्याला जर मी रिफ्रेश केलं या पेजला तर तुम्हाला इथे दिसेल सक्सेसफुल पण दिसतं बघा स्टेटस. ₹1,680 माझ्या अकाउंटला मला आत्ता रिफ्लेक्ट झाले, मला मेसेज पण आलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आपल्याला फॉलो करायचं आहे. तर आपल्या रूलमध्ये जर तुम्ही बघितलं तर रूलमध्ये आपण काय घेतलेलं आहे तुम्हाला मी सांगितलं की रूलमध्ये आपल्याला डेली विड्रॉल हे आपल्याला घ्यायचं आहे. आणि अकाउंट जे आहे, आता मी बघा तुम्हाला आता जर मी तुम्हाला दाखवलं राईट फ्युचर्समध्ये वॉलेटमध्ये. आता मी ह्याला रिफ्रेश करतो. रिफ्रेश केलं अमाऊंट
अच्छा, ते इकडून आले ना पैसे. ठीक आहे. म्हणजे फ्युचर वॉलेटमधून नाही, इकडून ते 1680 रुपये मायनस झालेत. ठीक आहे. तर मी काय करणार मग आता, मला इथे मला जास्त अमाऊंट नाही ठेवायची फ्युचरमध्ये. मग मी काय करणार, फ्रॉम फ्युचर टू फंडिंग 1680 मी जे अमाऊंट विड्रॉ केली या इथून, तर ती मी ट्रान्सफर करून घेतो. राईट. म्हणजे बघा, मी पुन्हा 8,000 रुपये इथे राहील आणि 2,000 रुपये माझे इथे राहतील. अंडरस्टूड. तर अशा पद्धतीने मनी मॅनेजमेंट आपल्याला इथे चांगलं करता येतं. तुम्ही जर ह्याचं फी स्ट्रक्चर वगैरे जर बघायला गेले तर फी स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसून येईल मेकर फी 0.016 0.040. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगायची मला, जर इथेरियम, ओ हो, फुल रिव्हर्स गाईज, फुल रिव्हर्स. ओ माय गॉड, काय चालतं बाबा. बरं झालं आपण बुकिंग करून घेतलं. वी हॅव बुक्ड ॲट दी लोएस्ट प्राईस. तुम्ही जर बुकिंग ऑर्डर हिस्ट्री बघितलं, ऑर्डर हिस्ट्रीमध्ये 91ला आपलं बुक झालं आहे बघा. ओके, 91ला आपली बुक झालेली आहे आणि इट इज रिव्हर्स्ड राईट अवे. तर बेसिकली काय केलं त्याने, हे जे होते हे सगळ्यांचे स्टॉप लॉस घ्यायला तो खाली आलता. खाली येऊ शकतो अजूनही, सांगता येत नाही, कारण की आता पुन्हा हे जे सेल केलेत तर वीक सेलर्सला बाहेर काढून मग खाली मार्केट जाऊ शकतं. ठीक आहे. बट ठीक आहे, दॅट इज अ डिफरंट डिस्कशन ऑल टुगेदर. तर मेन जे आपल्याला सांगायचं होतं की एक्सएनएस अकाउंटचं स्टेटस अपडेट तुम्हाला द्यायचं होतं, तो मी दिलेला आहे. दुसरं मला अपडेट द्यायचा होता की नवीन अकाउंट कोणतं आहे, ते अकाउंट शार्क एक्सचेंज आहे. त्याच्यामध्ये मनी मॅनेजमेंट रूल कसं होतं, काय होतं, मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. एक लाईव्ह ट्रेडही आपल्याला जो मला चालू होता, तर तो मी तुम्हाला दाखवला आहे की काय ट्रेड होता, कसं आपण बुकिंग केलेलं आहे. आता दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये, जर तुम्ही माझ्यासोबत ट्रेडिंग करणार असाल तर मी तुम्हाला एक सांगतो की टेलिग्राम ग्रुप आहे आणि लाईव्ह लर्निंग व्हिडिओज आपण प्रायव्हेट व्हिडिओज यूट्यूब लाईव्ह करणार आहोत, प्रायव्हेट लाईव्ह करणार आहोत. ते वीकली 2दा किंवा 3दा आपण ते प्लॅन करूया आणि ते फक्त असणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माझ्याकडे जे लर्निंग्स आहे, मी पूर्ण जे प्लॅन करतो आहे आणि मला जे स्वतः 1 लाखाचं अकाउंट आपण जे ग्रो करणार आहे, तर ते पूर्ण ग्रो करताना कसे ट्रेड घेतो आहे, काय प्लॅन करतो आहे, कसं रिस्क मॅनेजमेंट करतो आहे, काय स्ट्रॅटेजी आपल्याकडे आहे, जी स्ट्रॅटेजी आपण आता वापरतो आहे तर ती स्ट्रॅटेजी काय आहे, सेटअप कशा पद्धतीने आपण डिफाईन करतो आणि कसं आपण ट्रेड घेतो. ओके. तर हे सगळ्या गोष्टी लाईव्ह मी तुम्हाला जे प्रायव्हेट लाईव्ह असणार आहे तिथं मी तुम्हाला यूट्यूब लाईव्हला सांगणार आहे. नंतर एक आपण टेलिग्राम ग्रुप, जो प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप प्रीमियम ग्रुप असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करणार आहे. ठीक आहे. तर हे काय आहे, हे म्हणजे मी तुमच्याकडून कसलंही मला पेमेंट नको, मला ह्याच्यामधून काही पैशाची अपेक्षा नाही. फक्त जर तुम्ही शार्क एक्सचेंज इंडियामध्ये अकाउंट ओपन करणार असेल, ओके, तर ते माझ्या लिंक थ्रू करा. जेणेकरून काय होतं की मला कळतं की माझ्या लिंक थ्रू कोणते युजर्सनी रजिस्टर केलेलं आहे, त्यांना मी प्रीमियम माझ्या ग्रुपमध्ये ॲड करणार टेलिग्राममध्ये. दुसरी गोष्ट, जे आपलं प्रायव्हेट लाईव्ह असणार आहे तर त्याच युजर्सला मी प्रायव्हेट लाईव्हची लिंक देणार आणि आपण वीकली ॲटलिस्ट 3 वेळेस लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू आणि लाईव्हमध्ये तुम्हाला भरपूर लर्निंग मी तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी प्लॅन आउट आहेत, ज्याच्यासाठी आपल्याला फक्त अकाउंट ओपन करायचं आहे. अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला 10% तुम्हाला तुमच्या फीजवरती डिस्काउंट भेटणार आहे फॉर फर्स्ट 2 मंथ्स. ठीक आहे. जर तुम्ही माझ्या अकाउंट थ्रू जर ओपन केलं रेफरल लिंकमधून तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटणार आहे तुमच्या फीजवरती, हे तुम्ही लक्षात घ्या. तर शार्क एक्सचेंज इंडिया FIU रजिस्टर, आता तुम्हाला FIU रजिस्टर आहे की नाही त्याचा नंबर वगैरे तुम्हाला दाखवतो मी. मार्केट्स आणि शार्क एक्सचेंज इंडिया, हे बघा, हा FIU रजिस्टर त्यांचा REID पण त्यांनी इथे दाखवलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने शार्क एक्सचेंज इंडियामध्ये आपण 2026मध्ये ट्रेड घेणार आहोत आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने अकाउंट ग्रो कसं करायचं. कारण की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही ज्या आत्ता ट्रेडर्सला फॉलो करताय यूट्यूबवरती, तर ट्रेडर्स आहेत आज की जे 10 लाखांनी ट्रेड करतात, 20 लाखांनी ट्रेड करतात, 50 1 कोटी रुपये त्यांच्या अकाउंटला असतात आणि तुम्ही त्यांचे प्रॉफिट आणि लॉस बघून एक्साईट होतात किंवा तुम्हाला असं वाटतं की मलाही असे प्रॉफिट काढायचे आहेत. मग त्या केसमध्ये काय होतं, आता त्यांची बॅलन्स जी आहे तर ती 1 कोटी रुपये अकाउंटला आहेत, तर ते प्रॉपरली रिस्क मॅनेजमेंट करतात, मनी मॅनेजमेंट करतात आणि ते 2-2, 3-3 लाख रुपये प्रॉफिट तुम्हाला इझिली लाईव्ह ट्रेडिंगमध्ये दाखवतात. ओके.
आता आपण आपल्याला एक्साइटमेंट वाटते की यार असं प्रॉफिट इतक्या इझिली चांगलं प्रॉफिट आपण काढू शकतो. आणि मग आपण काय करतो की आपली कॅपिटल असते कमी, आपण रिस्क घेतो जास्त, आणि तिथे तुम्ही 2-3 दिवस प्रॉफिट काढणार, परंतु रिस्क मॅनेजमेंट डिसिप्लिन फॉलो होत नाही आणि अकाउंट तुमचं वाईप आउट होतं. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही, जर तुम्हाला छोटा अकाउंट ग्रो करायचा आहे, जे 50,000चं असेल, ₹1,00,000 असेल, मी $100 $500 पूर्ण व्हिडिओ आहे, तुम्ही आपल्या चॅनलला जा, तिथे कसा आपण ट्रेड घेत होतो, तर हे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर त्यातून तुम्हाला खूप लर्निंग भेटतील की कशा पद्धतीने अकाउंट ग्रो करता येतं. हे तुम्हाला मी लाईव्ह ह्याच्यामध्ये शिकवलं आहे. जर $100 म्हणजे 10,000चं अकाउंट जर कोणाला बघायचं असेल कसं ग्रो होतं, तर तुम्ही इथे बघा, लाईव्ह ट्रेड्स जे घेतले असतील तर तुम्ही ह्या अकाउंटला जा, चव्हाण ट्रेडिंग एम्पायर. तिथे तुम्ही बघा की आपण कसे ट्रेड प्लॅन केले, ते काय डेट होती, काय सेटअप होता, तर ते सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता आपण नवीन ह्याच्यावरती ट्रेड घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण 1,00,000पासून चालू करणार आहे. म्हणजे मी माझा प्लॅन जो आहे तर तो प्लॅन माझा तुम्हाला मी सांगितला की मी इथे ₹50,000 टाकणार आहे, 50,000, आणि इथे मी कदाचित 10,000 किंवा ₹5,000 टाकेल. मी रिस्क आणि मनी मॅनेजमेंटचं कॅल्क्युलेशन करेल, त्याच्यानुसार मी इथे 10,000 टाकेल. आणि 10,000, आता बघितलं तुम्ही माझं अकाउंट जे ₹2,000 होते ते माझं इथे ₹1,700 झाले. म्हणजे तुम्ही एक चांगला प्रॉपर ट्रेड घेतला तर तुमचं अकाउंट डबल होतं. परंतु अकाउंट डबल मला इथे नाही करायचं. मला ही जी छोटी छोटी अमाऊंट मी इथे टाकणार आहे, तर इथे मला अकाउंट पैसे कमवायचे आहेत आणि ते पैसे विड्रॉ पण घ्यायचे आहेत. म्हणजे त्याने करून काय होतं की आपल्याला एक मोटिवेशन राहतं. बँकेत आपल्याला डेली जर पैसे यायला लागलेत तेव्हा आपण डिसिप्लिन फॉलो करायला लागतो, मनी मॅनेजमेंट फॉलो करायला लागतो, इमोशनली थोडंसं स्टेबल होतो. आणि यदा कदाचित जर आपला लॉस डे असेल तर त्या लॉस डेमध्ये तुम्ही ओव्हर सायझिंग, ओव्हर क्वांटम, इमोशन ट्रेडिंग करत नाही आणि जास्त लॉस एकाच दिवशी करून घेत नाही. ठीक आहे. तर आय थिंक दॅट्स इट. आता मी तुम्हाला ह्याचं रेफर अँड अर्नचं पॅटर्न दाखवतो. हे बघा, तुम्हाला इथे लक्षात येईल. हे बघा, रेफरल 10% फी डिस्काउंट आहे. ओके. आत्ता जर तुम्ही माझ्या अकाउंट थ्रू जर ओपन केलं तर मी तुम्हाला ही लिंक आहे, तर ही लिंक मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्कशन्समध्ये, चॅटमध्ये मी तुम्हाला टाकून देईल. ह्या लिंक थ्रू अकाउंट ओपन करा आणि नंतर रेफरल कमिशन हे 20%. हे बघा, आता माझा फायदा काय. ठीक आहे. माझा फायदा तुम्हाला सांगतो. तुम्हाला 10% फ्लॅट डिस्काउंट भेटणार आहे. ठीक आहे. आणि मला काय भेटणार आहे, रेफरलचं कमिशन भेटणार आहे. मला तुमच्याकडून मला काही पैसा नको. तुम्ही जे काही ट्रेडिंग करणार आहे, जे काही ब्रोकरेज तुम्ही देणार आहे, तर त्याच्यावरती 20% मला कमिशन भेटेल. आणि हे तुम्ही माझ्या अकाउंट थ्रू नाही केलं तरीसुद्धा तुम्हाला ते द्यावंच लागणार आहे, जे काही तुम्ही ब्रोकरेज देता. असं नाही की तुम्हाला एक्स्ट्रा ब्रोकरेज लागणार आहे, उलट तुम्हाला 10% डिस्काउंट लागणार आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या. आणि तुम्हाला बेनिफिट्स जे आहे, तर वीकली 3 लाईव्हमध्ये आपण 1-1 तासाचा लाईव्ह घेऊन तुम्हाला पूर्ण एकदम रॉ स्टेप 1पासून अकाउंट ग्रो कसं करायचं, कशा पद्धतीने रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, हे खूप रॉकेट सायन्स नाही आहे. तुम्ही जर फक्त डिसिप्लिन जर फॉलो केलं. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. माझ्याकडे एक फ्रेम आहे, ती फ्रेम मी तुम्हाला दाखवतो की फ्रेम काय. हे बघा, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही मला. डिसिप्लिन, फोकस आणि कन्सिस्टन्सी हे 3 गोष्टी आहेत. ट्रेडर जर तुम्हाला सक्सेसफुल बनायचं असेल तर ह्या 3 गोष्टी फक्त फॉलो करा. आय होप की तुम्हाला कळालं असेल माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे. ओके. चलो मग ठीक आहे. मी तुम्हाला ह्याची लिंक पाठवून देईल. अकाउंट ओपन करा, पहिले त्याचं स्टडी करा की किती चार्जेस आहेत, काय आहेत. तुम्हाला एक क्लू मी तुम्हाला लाईव्हमध्ये देईल की ह्याच्यामध्ये अजून चार्जेस कशा पद्धतीने कमी करू शकतो आपण. परंतु आपला जो पहिला पर्सनल प्रायव्हेट लाईव्ह होईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्याच्यामध्ये चार्जेस अजून कशा पद्धतीने आपण वाचू शकतो तर मी तुम्हाला लाईव्ह समजून सांगेल. ओके. एक आहे की जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन कराल तर मला तुमचं ऑलरेडी इथे रेफरलमध्ये तुमचं दिसून जाईल. ओके. मग मला तुम्ही टेलिग्रामला मेसेज करू शकता किंवा माझ्या यूट्यूबला तुम्ही मेसेज करू शकता. टेलिग्राममध्ये मला मेसेज करून सांगा की मी अकाउंट ओपन केलेलं आहे, तर मी तुम्हाला माझ्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये, कम्युनिटीमध्ये ॲड करून घेईल आणि आपण आपल्या पुढच्या जर्नी 2026मध्ये आपण प्लॅन आउट करू. ठीक आहे. आपलं जे टार्गेट आहे तर तो टार्गेट काय आहे मी आत्ताच डिस्क्लोज करणार नाही आहे. ठीक आहे. तर माझं पर्सनल एक टार्गेट आहे, तर ते टार्गेट घेऊन आपण 2026मध्ये एंटर करत आहोत. ख्रिसमसच्या सगळ्यांना खूप सगळ्या शुभेच्छा. आणि
हे नवीन जे वर्ष आहे आता जे इयर एंड असतात ना, तर इयर एंडमध्ये व्हॉल्यूम थोडंसं कमी असतो. त्यामुळे ट्रेडिंग कमी क्वांटमनी घ्या. ठीक आहे. जर तुम्ही करत असाल तर क्वांटम तुम्ही जर 1 लॉट BTCचा बाय करत असाल किंवा तुम्ही 2,000 रुपये लावत असाल एका ट्रेडमध्ये, तर 500 रुपयेच लावा. कारण की जसं आत्ता आपण बघितलं व्हॉलॅटिलिटी खूप आहे. कारण की विक्स खूप मोठे मोठे येत आहेत. का बरं? कारण की व्हॉल्यूम नाही आहे. आता US मार्केट, ग्लोबल मार्केट्समध्ये लोक सुट्ट्यांवरती आहेत, व्हॉल्यूम नाही आहे. तर जानेवारीपासून एक चांगल्या पद्धतीने प्लॅन आउट करा. थोडेसे कॅपिटल घेऊन या आणि कॅपिटल रिस्क मॅनेज करून हळूहळू ग्रो करण्याचा ट्राय करा. ओके, चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू अगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.